नांदेड़ जिले में किसानों को नकली सोयाबीन बीज बेचने का मामला गरमाता जा रहा है। किसान बालाजी हेंड्रे ने सीएम देवेंद्र फडणवीस से शिकायत कर बालाजी कृषि सेवा केंद्र और बीज कंपनी पर कार्रवाई की मांग की है। नकली बीज की वजह से उनकी पूरी फसल खराब हो गई। अब सवाल उठ रहा है कि प्रशासन इस पर कड़ी कार्रवाई करेगा या राजनीतिक दबाव में मामला दब जाएगा। किती बॅग होतं सोयाबीन? 2 बॅग. कोणती कोणती कंपनीच होतं? ईगल. आता आहे की नाही तिथे? हं? तिथे आहे की नाही सोयाबीन? इथं काहीच नाही हो. काय नाही, नासून गेलेलं आहे बघा. हे बी आहे माझा नासक आहे. हे काय आहे? हे फू झालाय. काय करावं यार, हे बी दिले बेकार. सरकार असं करायचं, काय करावं? हे बघा नासून गेले पुरं बी. हे बघा नासक. हे बघा मूग कसा निघाला कडेकडनं. वरी वटमोड टाकलेला मूग निघाला, मात्र सोयाबीन नाही निघालं. हे बघा नासक. हे बघा हे पुरं नासून गेले बघा. त्याचा वास आलाय, वास पुरं नासक बी. हा काका, काय नाव आहे आणि कुठले आहात तुम्ही आणि काय पेरलं होतं वावरात? देऊळ बुजुर्ग, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. आम्ही बी सोयाबीनच्या बॅगा पेरल्या होत्या इनोवेज 108, परंतु ते तिन्ही बॅगामध्ये काहीच निघालं नाही. अक्षरशः सगळं बोगस कारभार चालू आहे आणि कृषी विभागाचं पण काही लक्ष नाही व्यापाऱ्यावर, आणि याच्यामध्ये देशोधडीला लागायला शेतकरी. कुठलं सरकारचं पण नियंत्रण नाही. आधीच पावसानं दुबार पेरणीचं संकट आले आणि त्यातल्या त्यात आता हे बियाणं सुद्धा भेसळ निघाले. शेतकऱ्यांनी करावं तरी काय? हा फार गंभीर प्रश्न शेतकऱ्यावर पडलेला आहे बघा. एकूण बॅगा किती होत्या, गावात किती निघाल्या टाकलेल्या? आता आमच्या गावामध्ये जवळपास एक 7-8 जण शेतकरी, आता मी इथं नांदेडून घेतलं होतं, काही जणांनी अर्धापूरून घेतलं होतं. आमच्या 7-8 जणांच्या बॅगा सर काहीच निघाले नाही. अक्षरशः त्या रानामध्ये एक बी सुद्धा निघाला नाही. आता काय मागणी राहणार पुढे तुमच्याकडे शेतकरी? मुख्यमंत्री साहेबांना याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालावं, कृषी मंत्री साहेबांना याच्यात वैयक्तिक लक्ष घालावं आणि जे बोगसगिरी करणारे जे व्यापारी आहेत यांच्यावर कठोर कारवाई करावं, यांच्या दुकानाला टाळे ठोकावं आणि आमचं जे काय नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई आम्हाला त्यांनी देण्यात यावी, ही फक्त आमची एवढीच विनंती आहे. तुम्हाला वाटते का बोगस बियाणे? सर, सरच बोगस बियाण्याचा कारभार चालू आहे सर नांदेडमध्ये. कोणतीही तुमची कृषी विभागाची जे चौकशी, ते काय जे पथक आहे, हे काहीच काम यांचं ऍक्च्युली ग्राउंड लेवलला काहीच नाही सर. तिकडे पहा, तिकडे सगळ्या बॅगा बोगस यायला येतात, बाहेरच्या बियाणं लोक भेसळ करून विकायला आणि त्याच्यामुळे आम्हाला त्रास व्हायला सर. सर्वसामान्य शेतकरी याच्यामध्ये फसायले. कृषी अधिकारी वगैरे आलते का पाहायला? नाही सर, आता येणार आहेत कृषी अधिकारी पंचनामा वगैरे करायला, आता येणार आहेत. कुठून आणले होते पैसे, कसं पेरलं? घेतले उसने लोकांपासून. उसने कोण देत या जाणं पैसा टाकून द्यावा लागतं. किती आणले होते? आता कोणापासून घ्यावा, आता कोणापासून घ्यावा आणि कोणापासून घ्यावा. 2-4 रोज झालं लढत बसलो, काय करू आता? पहिल्यांदा या जाणं लोक आहे ना, आता कुठून देतील कोण आपल्याला गरीबाला? काय करा? दुकानदाराकडे गेलते का? हा, गेलो होतो दुकानदार मला काय करू म्हणला, आणि काय करणार? तुमच्या हातातलं काय होते? हातातलं काय होय? हातात हा, बिल आहे. वर घ्या. किती केवढ्याची बॅग आणली होती माय? बॅग केवढ्याची होती? बॅग 3,500 म्हणता, आणि किती व्हायले? 7,000 व्हायले. आणि खताचे 1,000 ते किती व्हायले? 2,000. 7-8-10,000 तर तेच झाले. आणि इथं गेले 2,500 या बीज पेरायला. वावर असं आहे, तो तसं म्हणजे लोक घेतात. मग आता काय करणार? काय आता कसं करणार? आता काय करावं? आता मला सांगा की काय करावं? काहीतरी भरपाई द्यावा सरकारनं. किती? आणि आधी त्याला नांगरा आता नाही, आता सरकार देण्या गेल्या मग आता मग राहिलं का म्हणतं काळवावर? काळं राहिलं मग आता काय दिसायला की काळं? काय करा? किती आहेत लेकरं, किती आहेत? आता तुम्ही कोणासोबत राहता? हो, फाशी घ्यायची वेळ आली आता, काय करा? लेकरं नाहीत का? लेकरं हात हे काय वाटे करी? मग आता तुमच्या सोबत राहतात की वेगळात? वेगळंच होतं, मग काय सोबत नाही.
फाशी घ्यायचीच वेळ आली आता, काय खरं नाही. आता तुम्ही उष्णवारी पैसे घेऊन लोकांकडून तुम्ही बी बियाणं खरेदी केलं. हां हं. खरी आता किती होतं एवढ्यामध्ये? मग कळत होतं बापा, काय करा. आता याच्यात 10चा एवढं म्हणजे 10चा 15चा ॲव्हरेज येते आल्यानं. हं. असं असं निघण्या गेल्यानं कुठून येईल? 10-15चा हा ॲव्हरेज येते एका एकरात. आता डोळ्यात पाणी आले तुमच्या. मग आता काय करावं, मग आता काय करावं, कसं करावं सालभर सांगा तुम्हाला. मग आता दुकानदाराला काय म्हणल्या काय नाही? मग दुकानदाराला काय म्हणलं असं कसं बी दिलं, काय करावं म्हणलं, आमच्याकडे काय नाही आम्ही दिलं, आम्ही काय बघलं काय, आम्ही बघलं नाही बाबा म्हणलं फोडून, असं कसं दिलं तुम्ही गरीबाला. गरीबा बहुल्यावर रंटकी व्हायची आहे म्हणलं, आता काय खरं नाही. कसं करावं म्हणलं, आता काय फाशी देऊन मरून जावं की काय? म्हणता नकोच काहीच, पेर नाही नको, काहीच नको, जायचं तिकडे बिनफिकीर. काही शिव्या वगैरे दिल्या का सावकारांनी? त्या सावकार काय म्हणलं का तुम्हाला? सावकार काय म्हणला ना, काय करावं म्हणलं, जा म्हणजे कुठं तशी याच्यापाशी अधिकाऱ्यापाशी जा म्हणजे, कोणाची याला म्हणजे याला जा, आता कुठं जावं, कुठं हुडकीत जा म्हणजे, पंचनामा करा काय की करा असं म्हणलं. आता मग पंचनामा कुठं करा म्हणलं, आता हे बाळू मिळवण्यात म्हणजे करूच म्हणजे, थांबा चंपती थोरात, चिमाबाई चंपती थोरात. किती एकर वावर आहे? ह्या 2 एकर. तुमचे वय काय आता? आता मग वय असं 60-70. कोणतं सोयाबीन पेरलं होतं? काय झालं या वावरात? ते म्हणाले ते इंगल, काय म्हणाले इंगलच म्हणाले, ते इंगल म्हणून दिलं, काहीच निघलं नाही वावरात, काय करा. तुम्ही गेलते की नाही ते व्यापाऱ्याकडे? हा गेलं होतं, काय करू म्हणजे, आम्ही काय करावं म्हणजे, आता तुमचं तुम्ही पाहून घ्या, आम्ही काय करा असं म्हणजे. तुम्ही म्हणले बोगस आहे बियाणं काय आहे? हो म्हणल्या ते, तर नाही म्हणले, आम्ही काय करावं म्हणजे, जा म्हणले. मग आता त्या अधिकाऱ्यापाशी गेलते का? गेले होते की बघ, नाही गेलो मी. भेटले नाही तुम्हाला? भेटलीच नाही. आता आपल्याला काय भेटणार? आता तुमची मागणी काय राहील आता? मागणी माझ्या वावरात काय पडे, किती पडे ते मला 10-20 रुपये पडले. 20,000 रुपये पडले. तर देऊळ मध्ये काही लोकांचे सोयाबीन आले नाही आणि तुम्ही अधिकारी म्हणून काय सांगणार? नमस्कार, मी शिरफुले उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड. काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आमच्या तालुका कृषी अधिकारी अर्धापूर कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या, सोयाबीन उगवलं नाही म्हणून. त्या अनुषंगानं आम्ही आज समितीचा दौरा आयोजित केलेला आहे आणि त्या दौऱ्याच्या अंतर्गत आम्ही जे तक्रारदार शेतकरी आहेत त्यांच्या शेताला व्हिजिट करत आहोत. प्रथम शेतकरी जे आहेत या चिमाबाई चंपती थोरात यांच्या शेतावर आलो असता पाहतोय आम्ही की बियाणं उगवलेलं नाहीये पुरेशा प्रमाणामध्ये. आता ह्याचे निरीक्षण करून आणि त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या बियाण्याचे नमुने काढून आम्ही काही निष्कर्षापर्यंत पोहोचू आणि त्याप्रमाणे त्यांना त्याचा अहवाल देण्यात येईल. एकूण किती बॅगा निघाल्या? आता तर आपण आलोय इथं आता ह्या सध्या या 2 बॅगाची एक तक्रार आहे आणि बालाजी हेंद्रे म्हणून आहेत त्यांच्या 3 बॅगाची तक्रार आहे सध्या कार्यालयास प्राप्त झालेली. तुमच्या विभागाकडून काय चौकशी होणार? कसं जर बियाणाचा दोष असेल तर त्याप्रमाणे त्यांना त्याचा अहवाल देण्यात येईल.